हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास. आज बनवली होती मिसळ पाव. आमच्याकडे बाबा आले होते पुण्याचे, मग त्यांच्यासाठी बनवली होती मिसळ पाव. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं ना ते. तर मग त्यांना खूप आवडतात. त्यांना म्हटलं होतं पुरणपोळीचा पाहुणचार करतो, ते म्हणाले नको, आम्ही आत्ताच पुरणपोळी खाऊन आलो, आता मला गोड नाही खायचं आहे. तुमच्या इकडली विदर्भातली स्पेशल झणझणीत मिसळ पाव खायची आहे. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आता मी करून देते तुम्हाला. तर मग त्यांच्यासाठी खास म्हणजे ती स्पेशल डिश बनवली होती. मस्तपैकी कांदा चिरून घेतला होता, असं खूप सारा 2 कांदे मोठे मोठे चिरून घेतले होते, आणि टोमॅटो, आणि हा मिसळपावचं पॉकेट आणलं होतं. तर मस्त कांदा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचा मस्त, आणि थोडंसं गुलाबी येतपर्यंत. त्याच्यानंतर मग मी टमाटर टाकले, ते पण मस्त भाजून घेतले. अशी मोड येऊ दिली होती. आदल्या दिवशी मोड टाकली होती भिजायला, आणि मग त्याला बांधून ठेवली होती. आणि आता छान धुवून टाकते पाण्याने स्वच्छ. आणि मग तेल घेतलं मी. जेव्हा कांदा वगैरे जेव्हा मी भाजला ना त्याच्यामध्ये कढईमध्ये तेलामध्ये त्याच्यामध्ये मी थोडंसं कांदा चांगला परतून घ्यायचा खूप वेळपर्यंत तेलामध्ये, कारण की चांगला गुलाबी होतपर्यंत. आणि मस्तपैकी टमाटर, कांदा, खोबऱ्याचं खीस, आणि त्याच्यामध्ये मी खसखस टाकली होती. अशा प्रकारे भाजून घेतला, छान तेलात परतून घेतलं मस्त. कांदा थंड होऊ दिला थोडा वेळ, आणि मिक्सरमध्ये बारीक करून अशी पेस्ट करून घ्यायची. बघा मी आता पॉट घेतलं, छोट्या पॉटमध्ये मस्त बारीक होतात. आणि मग मी आता त्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घेत आहे. थंड झाला होता, आणि आता मी बारीक करायला घेतलं होतं. अशा प्रकारे आमच्या इकडे मिसळपाव अशी बनवतात. तुमच्याकडे कशी बनवतात ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करत जात जा. मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत असते, एडिटिंग करायला पण खूप वेळ लागतो. एक सबस्क्राईब जर मला भेटला तरी, मला एक लाईक जरी मला भेटलं तरी मला मोटिवेशन भेटत जाईल, मग व्हिडिओ तुमच्यासाठी छान करत राहील. तर आता मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घ्यायची. मस्त मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली. बघा छान असा कांदा छान अशी झाला, आणि बघा अशी पेस्ट होऊन गेली. आता काय करायचं, एक मस्त पातेलं घ्यायचं चांगलं जाडवालं, म्हणजे मोठं